या जेवाय सगळ्यांनी. आज शनिवारी, काल गुरुवार नाही, आज शनिवार सॉरी आज शुक्रवारी, काल गुरुवार होता. काल मी स्वामींच्या मठात गेलते, म्हणजे केंद्रात गेलेले. तर चाललंय बघा आता. आज शुक्रवार ना, उद्याचा दिवस राहिला आहे. सामान आता सगळं म्हणजे भरलंय. खरं तर थोडंसं राहिलेच अजून, गोदडे हे भरायचे राहिलेत. आणि तुम्हाला सांगायचं, मांजऱ्या पलीकडं त्यांनी पाळलेले, आमच्या शेजारच्या पलीकडे राहतात ते. त्यांचं मांजर आहे ना, रोज येतं आणि इथं शू करून जातं रोज. आणि एवढं घाण वास येतो ना आमच्या म्हणजे दारात. एकदा तर चप्पीचं स्टँड ठेवते तिथंच शू केली. म्हणलं काय वास येते, काय वास येते. परत इथं आहे ना, आज तर त्याचे पावलं दिसत ते मांजराचे. एवढा घाण वास होते. मला तर डोकं दुखायला लागलं माझं. एक दिवशी तर मला ते सकाळी सकाळी तो मांजरानं काय केलं, दरवाजा बंद होता, मुंबऱ्याच्या तिथनं आतूनच शू केले. सगळं पाणी घरात आलं ते. एवढं घाण वाटत होतं मला. काय झालं ते मांजराचं, काय म्हणतात त्याला, ठरलंय तिथं करायचं शू म्हणून. ते जेव्हा आम्ही दरवाजा उघडून आता ते म्हणजे कळत नाही त्याचा वेळ. आता त्याला हे केलं असतं, हाकलून दिलं असतं, चांगलं आलंच नसतं परत. तर या जेवायला. आता उद्याचा दिवस राहिला फक्त. तिथं राहायचं ह्या रूममध्येच. झालं, संपलं आता. इथं मुंबईत आहे ना, काय काय चांगले आहेत लोक, आणि काय काय आहेत ना लय बेकार आहेत बाबा. अजिबात माणूस करून त्यांना. तर मी असं काय बोलली बेकार आहेत, म्हणजे तशी काय सगळीच अशी नसते ती. म्हणजे खरे तर आहे, सगळे चांगले आहेत मुंबईतले. म्हणजे आता मला किती मी वर्ष झालं आली, 13 वर्ष झालं असेल, 13 वर्ष झालं असेल मी आलेली इथं. पण पहिल्यांदाच म्हणजे असं घडतंय की म्हणजे आम्ही किती म्हणजे रूमा बदलले आम्ही 6-6 वर्षांनी बदलल्या. कारण लय वर्ष असे राहून देत नाहीत ना रूम भाड्यानं. असं लय वर्ष राहून देत नाहीत एका जागेवर. तर इथं आम्ही 1च वर्ष झालं असेल म्हणजे आलेलो. तर आम्ही आधी इथं रूम बघितली ना, तेव्हा आम्ही ह्या भाभीला 50,000 डिपॉझिट दिलं की हे 50,000 रुपये डिपॉझिट कुठंच नाही. 30पर्यंत डिपॉझिट आहे, 30-35पर्यंत, 25पर्यंत डिपॉझिट कुठं पण आहे. पण ती भाभी काय म्हणली, डिपॉझिट 50,000 आहे, 7,000 भाडे. तर आणि आम्हाला अर्जंट खाली करायचीच होती. आम्हाला तिथं पत्र्यात आम्हाला पाणी येत नव्हतं, म्हणून अर्जंट आम्ही खाली करणार होतो. कारण 6 वर्ष मी लय भोगलं पाण्यासाठी. पाणी येत नव्हतं. पाहुणे आले तरी भीती वाटायची, बाबा आता आपल्याकडे पाणी नाही, पाहुणे येणार आहे. तर 2-4 पाहुणे आले तरी अशी भीती वाटायची. कारण आम्ही 4 जण माणसं कसं पण काढायचो. पण पाहुणे आले तर मला भीती वाटायची. तर आता इथं म्हणजे त्याच्यासाठी आम्ही अर्जंट रूम इथं म्हणजे आलो. भाभीला 50,000 दिले, जे की आमच्याकडे पैसे नव्हते. मी सोनं घाण ठेवून भाभीला पैसे दिले, खरं तुम्हाला सांगते. आणि इथं आम्ही राहायला आलो. आणि नंतर ना आमच्याकडूनच फक्त 50,000 रुपये घेतले, बाकीचे कोणाकडून घेतले नव्हते. 30,000 वरच्यांच्याकडून घेतले, त्यांच्यावरचे राहत्या त्यांच्याकडून 20,000 घेतले, आमच्याकडून 50,000 रुपये घेतले. आणि ह्यांनी 30,000 रुपये म्हणजे तिथं गोलूची मम्मी राहत होती, त्यांनी 30,000 रुपये दिले ना. मग आम्हाला बोलते भाभी की त्यांनी 30,000 दिलेत, मग तुम्हाला कमी करायचेत का, काय करायचे. तर मी बोलली की कमी आता त्यांनी 30 दिल्यात म्हटलं, मी पण 30 देणार ना, नियमानं काय असेल ती. कारण ॲग्रीमेंटवर तर तीच रक्कम लिहावी लागते, जी डिपॉझिट देणार आहे ती 30,000 सगळ्यांना. आता त्यांनी दिले म्हटलं आम्ही पण देणार ना. मग म्हटलं 20,000 रुपये वरचं राहतात, तर ते म्हटलं आमचं भाड्यामध्ये कट करा. पण जेव्हा आधी कोणीच दिले नव्हते 50,000 रुपये, तेवढं मी आधी डिपॉझिट दिलेले होते सोनं घाण ठेवून.
आणि नंतर भाभी बोलती की काय करायचं म्हणून, म्हणजे त्यांनी दिलं म्हणून. नाही तर त्यांनी जर दिलं असतं तर ठीक आहे बाबा, 50,000 रुपये त्यांनी डिपॉझिट दिलं असतं तर मी पण नसते काय बोलली. पण त्यांनी 30,000 रुपये दिले म्हणून तशी भाभी बोलायला लागली, काय करायचं तुमचं, ठेवायचं आहे का काय. मग आधीच जर 30,000 घेतले असते तर मी सोनं घाण ठेवलं असतं का. आमचं जे तिकडं आम्ही पत्रात राहत होतो तेच आम्ही डिपॉझिट तर दिलं असतं ना भाभीला. पण तिनं 50 एकदम मागितले, ती पण 2 महिन्याआधी, दीड दीड महिन्याआधी मी तिला दिले पैसे. आम्ही राहायला सुद्धा आलो नव्हतो. आणि इथं जेव्हा राहायला येतात ना तेव्हा डिपॉझिट देतात. तर वरच्यांनी सगळ्यांनी तसंच केलं, राहायला आल्यावर डिपॉझिट दिलेत आणि मी 1.5 महिना आधी डिपॉझिट दिले. माझं किती नुकसान झालं असेल. हे जी रूम मालकीण आहे ना तिचं काहीच नुकसान झालं नाही, पण तिला असं वाटतं की माझ्यामुळं तिचं नुकसान झालं असं तिला वाटतंय. पण माझं किती नुकसान झालं. आता मला इथं रूमसुद्धा भेटत नाहीत, पण रूमचं भाडं पण जास्त सांगतात. आता माझं किती नुकसान आहे. मला आता गावाला सगळं सामान घेऊन जायचं, किती पैसे जातात, गाडी भाडं किती जाते, आणि परत मला माघारी सामान आणायचं. माझं एकटीचंच नुकसान किती झालंय. पण भाभीला 1 महिना रूम मागितली तर देईना झाली. आणि इथं जी राहायला येणार ती उशिरानं येणार आहेत, म्हणून मी म्हटलं मी राहते, मी भाडं देते, त्या उशिरानंच येणार आहेत अशा पण तशा पण म्हटलं. पण नाही मला राहून दिलं. एवढी मी तिला मदत केली आणि उलट मदत केली, पण ती अशी म्हणजे दाखवते की कोण पण 1-1 लाख रुपये देत, अशी मला बोलती त्या दिवशी की कोणी पण 1-1 लाख रुपये. आता डिपॉझिट 1 लाख रुपये कोण देईल का, विचार करा ना तुम्हीच आता. तिचं तर नुकसान काहीच नाही, तिला तर भाडं तरी मिळालं, पण माझं एकटीचं नुकसान किती झालं. अशी म्हणजे आहेत लोक काय. हा ठीक आहे, मला त्या गोलूची मम्मी म्हणली बाबा की बा ठेवा सामान, फ्रीज मशीन हे ठेवा म्हणल्या, पण काय काय लोक चांगले आहेत की मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, ठेवा म्हणल्या. पण काय काय आता इथं आमच्या शेजारी एक रूम मोकळी आहे छोटीशी वरती पत्र्यात, तर मी त्यांना बोलायला गेली की आमचं सामान ठेवू का इथं, थोडंसं भाडं काय असेल ती महिन्याचं देईल. मोकळीच रूम आहे, अजून पण मोकळीच आहे. तर मी विचारलं आधी मोकळी करून, तर हो म्हणली. म्हणजे ती भाभी ना, म्हणजे शेजारी पण भाभीच राहते, तिची पुरगीला विचारलं ना, आधी बोलली मोकळी, आणि नंतर ना मी परत माघारी आल्यावर मला बोलते की नाही मोकळी. आणि अजून सुद्धा मोकळीच रूम आहे, कुणाला देणार नाहीत. पण मी म्हटलं आपलं माझं सामान इथलं इथं ठीक आहे, मी इथनं नेईल, पण ती पण मला रूम दिलेली नाहीत. म्हणजे अशी काय काय लोक आहेत ती. मला असं नावं नाही कुणाला ठेवायची, पण मी ज्यांना मदत केली त्यांनी तरी मला दिला का सपोर्ट. एप्रिल महिन्यात आमचं ॲग्रीमेंट संपलं म्हणून आम्ही मे महिना वाढवून घेतला, पण 15 दिवस पण नव्हते संपले मे महिन्यात, लगेच आम्हाला मेसेज आला मालकाचा खाली रूम करायची जून महिन्यात म्हणून. आता त्यांना उत्तर काय देणार आम्ही. आता म्हटलं इथं जी राहायला येणार आहे त्यांच्याशी संपर्क साधून, किंवा तुम्ही लेट येणार आहे तर आम्ही राहतो इथं, तुमचं सामान ठीक आहे तर असू द्या. मग भाभीला मी सांगते, तर त्यांनी पण मला नीट सांगितलं नाही की ठीक आहे की काय. आधी नुसतं किती किती दिवस लावला त्यांनी, मी फोन केला तरी त्यांनी उचलला नाही फोन. मी किती रडकुंडीला दिला, जीव आला माझा, तरी पण त्यांनी मला असं रिप्लाय शेवट दिला पाक. भाभी मला किती बोलत होती त्या दिवशी, पण मी काय बोलली नाही, कारण जाऊ द्या म्हटलं आपल्याला राहायचं इथं. देव आहे वरचा बघायला की बाबा कोण चुकते कोण बरोबर आहे. देव आहे, कोणी नसलं तरी देव आहे. मला देवावर विश्वास आहे की स्वामी समर्थांवर तर माझा विश्वासच आहे की काय चुकले माझ्या हातून, तर काय चुकलं नाही की मी त्यांचं म्हणजे वाटोळं केलं, त्यांचं नुकसान केलं, असं काहीच नाही मी केलेलं. पण माझं इतकं नुकसान झालंय ना, लय नुकसान झालंय माझं खरं तर. पण कोणाला बोलणार, कारण गावाला जायची काय सोपी गोष्ट आहे का. गाडी भाडं किती घेतात इथून गावाला जायचं म्हटल्यावर, आणि परत गाडी मोकळीच येणार, आणि परत आम्हाला महिना झाला की सामान आणायचं, म्हणजे किती नुकसान आहे. परत पोरांची शाळा पण बुडणार. मी अजून त्यांचे बुक पण घेऊन आले नाहीत, काय नाहीत. मॅसेज शाळेचा येते बुकसाठी या म्हणून की काय, तरी पण मी गेली नाही, माहिती आहे का. एवढं नुकसान माझं झालंय तरी पण मलाच बोलते सगळी. पण मला असं वाटतं की देव हा आहे बघायला वरती, कुणाचं चुकतंय कुणाचं बरोबर आहे ते. मला रूम खाली करायचे हे मी माझ्या वैयक्तिक मी करणार आहे ना. म्हणजे मला आवडली तर मी थांबेल, नाही आवडली तर मी जाईल ना. असं जबरदस्ती नाही की तुम्ही थांबायलाच पाहिजे. असं भाभीचं म्हणणं होतं की ना थांबायलाच पाहिजे, का रूम सोडली म्हणून असं. पण मी असं वाईट नाही कोणाला सांगणार
की का मी खाली करते किंवा काय, असं मी तिला अजून भाभीला बोलली नाही, कारण नको कशाला उगाच कोणाचं मन दुखवायला. मी अजून भाभीला काही बोललीच नाही की काय इथं प्रॉब्लेम आहे काय नाही ते म्हणून. म्हणजे आम्हाला तर स्वतःला असा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मी म्हणते. मला आता दुसऱ्यांचं काय म्हणायला माहीत नाही, की जिथे त्यांचं चांगलं पण होऊ शकतं, की जे येणार आहेत राहायला त्यांचं चांगलं पण होऊ शकतं. मी काय त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. आता माझा स्वतःचा वैयक्तिक मला झाला त्रास इथं आल्यावर, म्हणून मी रूम सोडते. तर तिचं म्हणणं की का सोडताय, नाही सोडायला पाहिजे, माझं नुकसानच झालं असं तिचं म्हणणं. काय नुकसान झालं, तिला तर भाडोत्री तर आले, उलट माझं जास्त नुकसान झाले खरं तर. अशी म्हणजे माणसं आहेत की ज्या टायमिंगला आपली वाईट वेळ येते ना, कोण साथ देत नाही. हे खरं गोष्ट मला अनुभव आला आहे, चांगला अनुभव आला आहे. तेव्हा वाईट वेळ येते कोणसुद्धा जवळ येत नाही असं. हा तर मला मुद्दा चांगला कळला आहे, की म्हणजे अनुभव तर चांगलाच आला आहे, की वाईट वेळेत कोणसुद्धा मदत करत नाही. ठीक आहे, आता उद्या बघा शनिवारी शेवटचा दिवस आहे उद्या. तर आता उद्या मी सामान सगळं तुम्हाला दाखवीलच, कसं कसं म्हणजे सामान भराभरी करायचे. गाडीत बसते की नाही ती एक प्रॉब्लेम आहे. बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल शनिवारच्या काय काय कसं कसं करायचं आहे ते.